विरारमध्ये राहणाऱ्या नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे। 7 वर्षांपासून रखडलेल्या नारंगी उड्डाणपुलाचे आज जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पडला। वसई विरार महापालिकेचे महापौर अजू पाटील, आमदार राजन नाईक, आमदार स्नेहा दुबे पंडित, पालिका आयुक्त बीपी पृथ्वीराज, खासदार हेमंत सावरा यावेळी उपस्थित होते। रखडलेल्या पुलामुळे विरार शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती। अनेक तास वाहने पूर्व पश्चिम जोडणाऱ्या पुलावर अडकून पडायचे। मात्र नारंगी येथील नवीन पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्यानं विरारकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे। या उद्घाटनावरील बहुजन विकास आघाडी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये श्रेयवादाची लढाई पाहायला मिळाली। प्रलंबित असलेला जो नारंगी येथील रेल्वे क्रॉस करणारा ब्रिज जो पूर्वी फाटक होतं, आजच्या त्या ब्रिजचं उद्घाटन झालेलं आहे। यामध्ये सर्वांचेच प्रयत्न आहेत। माननीय माजी खासदार, आताचे खासदार, आताचे आमदार, आता मी मगाशी माझ्या भाषणामध्ये सर्वांचा उल्लेख केलेला आहे, तर रिपीट करत बसत नाही। परंतु भविष्य काळामध्ये वसई विरारच्या प्रगती करता माननीय महापौर अजू पाटील, माननीय आमदार राजनजी नाईक, माननीय आमदार स्नेहा दुबे आणि त्या सगळ्यांच्या लिडिंगमध्ये खासदार हेमंतजी सावरा आणि सर्व प्रशासकीय अधिकारी, महापालिकेचे आयुक्त, माननीय जिल्हाधिकारी आणि सगळ्या PWDचे अधिकारी सर्वांच्या संमतीने, MMRDच्या संमतीने या शहरातले ब्रिजेस, या शहरातल्या असलेल्या ज्या समस्या त्या दूर करण्यासाठी आम्ही सगळेजण राजकारण बाजूला सोडून माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना जो 2047ला अभिप्रेत असलेला भारत आणि देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली या राज्याची असणारी प्रगती तिचा निश्चितपणे जनतेला फायदा व्हावा यासाठी आम्ही सर्वजण राजकारण बाजूला समाजकारणाच्या मध्ये अतिशय गतीनं, सामर्थ्यानं, तेजानं आणि वेगानं पुढे चाललेलो आहोत। आपल्या सगळ्यांचं आजवर सहकार्य मिळालेलं आहे, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडिया, आणि असेच सहकार्य आम्हाला देत राहा। जय हिंद, जय महाराष्ट्र। बघाच बऱ्याच वर्ष राहिलेला हा ब्रिज लोकार्पण झालेला आहे। मुळामध्ये हा ब्रिज ज्यावेळी शासनाने डिक्लेअर केला त्यावेळी एकतर अरुंद होता, 2 ट्रॅकचाच होता आणि तो खाजगी तत्त्वावर तो देण्याचं त्यांचं होतं। परंतु लोकनेते हितेंद्र ठाकूर यांनी प्रयत्न केला, सांगितलं का बाबा खाजगी तत्त्वावर कोणी इकडे येत नाही, मुंबईला ठीक असतं, इकडे कोणी येत नाही। शेवटी शासनाने करायचं मान्य केलं, शासनाने चालू केलं। परंतु रेल्वेचं 4 ट्रॅक 6 ट्रॅक ह्याच्यामुळे परमिशनमध्ये सगळं अडकलेलं होतं। त्याच्यानंतर जी ॲक्विजिशन झालेली जागा एका ठिकाणी होतं, DPचा प्लान दुसऱ्या ठिकाणी होता आणि ब्रिज बनला मधोमध 3ऱ्या ठिकाणी झालेला आणि ह्याच्यामध्ये काही अडचणी निर्माण होतं। त्या शेवटी काय की कोणालाही TDR द्यायचा असेल तर त्याच्यामध्ये ती रिझर्वेशन असायला लागतं, DPमध्ये ते प्लानमध्ये रोड असायला लागतं। त्या अडचणी सगळ्या होत्या आणि त्याच्यातनं मात करत करत हा शेवटी एकदांचा ब्रिज चालू झालेला आहे आणि तो 2 ट्रॅकचा 4 ट्रॅक केला। त्यामुळे तुम्ही आज बघितलं की एवढा रुंद रोड आहे, म्हणजे भविष्यामध्ये देखील असा त्रास राहणार नाही। ह्याच्या पुढे अजून एक ब्रिज नारंगीच्या शेवटी गावात रिंग रोडला होणार आहे, त्यानंतर पुढे विराटनगरचा होणार आहे, ओसवाल नगरीमधला होणार आहे, अलकापुरीमधला होणार आहे, उमेळाचा होणार आहे आणि अगदी नायगावच्या त्या टोकावर आणि भाईंदरकडून येणार आहे, असे हे ब्रिज आहेत। त्याच्यानंतर कामन रेल्वेच्या वरचे 2 ब्रिज आहेत ते देखील होणार आहेत। असे अजून 6 ते 7 ब्रिज वसई तालुक्यामध्ये रेल्वेचे वरचे होणार आहेत आणि रोडवरचे जवळपास 8 ब्रिज, रोड ओव्हर ब्रिज विरारपासून ते वसईपर्यंत सगळ्या ठिकाणी रोडवरची देखील जी जंक्शन आहेत ती देखील अडचणीची आहेत आणि ती देखील मोकळी व्हावीत याच्यासाठी ते देखील होणार आहेत। हायवेपासून शहराकडे येणारे जे रोड आहेत ते काँक्रीटचे रोड केले जाणार आहेत। आता थोडंसं गॅस लाईन, पाण्याच्या लाईन, इलेक्ट्रिकच्या लाईन वगैरे ह्याच्यासाठी कामं आहेत, ती झाल्यानंतर लवकरात लवकर ती देखील कामं चालू होणार आहेत। हा उड्डाणपूल बऱ्याच वर्षापासून प्रतीक्षित होता। आज माननीय लोकनेते हितेंद्रजी ठाकूर यांच्या प्रयत्नांना यश मिळालेलं आहे। त्याच्यात आम्ही एकच सांगू शकतो की हा जो फ्लायओव्हर आहे 41 याचं लोकार्पण झालं। माननीय गणेश नाईक साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीने लोकार्पण केलेलं आहे। आम्ही सर्व लोकप्रतिनिधी आले इकडे, सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन। हा बऱ्याच वर्षाची प्रतीक्षा होती ती आज पूर्ण झालेली आहे, पण याच्यासाठी जी पाठपुरावा केला याच्यासाठी सर्वांचं श्रेय आहे। असं एका कुठच्या पार्टीचं नाही, याने माननीय लोकनेते हितेंद्रजी ठाकूर यांचं पण याच्यामध्ये भरपूर श्रेय आहे। आपले युवा आमदार सतीश ठाकूर यांनी आता भरपूर पाठपुरावा केलेला आहे आणि आज या
वसई विरारच्या जनतेसाठी अतिशय सुवर्ण संधी झालेली आहे. आणि आमची एक मागणी आहे की या उड्डाणपुलाला माननीय भास्कर ठाकूर यांचं नाव द्यायला पाहिजे अशी आमच्यातर्फे एक मागणी आहे. आणि जरूर आम्ही त्याचा पाठपुरावा पण केलेला आहे आणि असं देतील असं वाटते आम्हाला. पण अनेक वेळा वेगवेगळी नावं देण्यासाठी मागणी केली होती. आपली काय नक्की ठाम भूमिका राहणार आहे का? आम्ही मागणी केलेली आहे. शेवटी राज्य शासन काय करेल किंवा केंद्र शासन काय करेल याच्यावर पुढे नाही, पण आमची एक इच्छा आहे की जे वसई विरारचं शहर घडवण्यामध्ये जो काही जे आहे त्या भास्कर ठाकूर जे आमचे पहिले विरारचे पहिले नगराध्यक्ष होते त्यांचं नाव दिलं पाहिजे अशी आमची प्रामुख्याने मागणी असणार आहे. परफेक्ट. काय सांगाल, आज उद्घाटन झालेलं आहे पण कामं अर्धवट झालेली आहेत, तर श्रेयवादाचं एकूण दिसते चित्र काय म्हणतात? हो, आता ते तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे श्रेयवादाचाच हा विषय आहे. आणि एकतर वसई विरार महानगरपालिकेमार्फत म्हणजे ज्या सुरुवातीला 2018 पासून आपल्या जितेंद्र ठाकूर म्हणजे त्यांनी जो पाठपुरावा आणि त्यांच्या ह्या म्हणजे त्यांच्या नियोजनाप्रमाणे आणि त्यांनी जे निवेदन दिलेलं त्या निवेदनाप्रमाणे हा पुलाचं आपल्या इकडे हे करणार होतं. आणि त्याच्यानंतर जे बरेचसे वेळ गेलेला होता त्याच्यामध्ये हा कोणाच्या राज्यात आणि कोणाच्या सरकारमध्ये हे सगळा विषय होता हे सगळ्यांना माहिती आहे. पण त्याच्यामधनं पाठपुरावा आपले लोकनेते जितेंद्र ठाकूर त्यांनी हा सगळा पाठपुरावा करून घेतलेला आहे. पण आता हा अपूर्ण ते काम अपूर्ण असताना सुद्धाही आता श्रेयवाद होऊ नये आणि त्याच्यासाठी ओपनिंग करून घेतलेलं आहे. याच्यामध्ये बरेचसे काम अपूर्ण आहे आणि ते पूर्ण करण्यामागे आपले महापौर साहेब यांनी पाठपुरावा करून हे पूर्ण करून घेण्याच्या मागे आहे. कुठेतरी भीती वाटत होती का की हा उड्डाणपूल डायरेक्ट सुरू होईल असं? भीती वाटत अशी होती, समोरच्यांना भीती वाटत होती का बाबा हे अचानक मध्ये लवकरात लवकर हे ओपन करून घेतील. त्याच्यामुळे आजचा हा दिवस जसा आता पालघरला जनता दरबार होता त्याच्यामुळे पालकमंत्री साहेबांना बोलून अचानक मध्ये हा करून घेतलेला होता आणि तातडीने हा अर्जंट मध्ये हा करून घेतलेला आहे.